साहेब, माझा मुलगा बरा होईल ना? ऑपरेशन थिएटरच्या बाहेर उभ्या असलेल्या आईचे पाय थरथरू लागले. डॉक्टरांनी जेव्हा सांगितले की आम्ही आमचे 100, पण त्यांची तब्येत नाजूक आहे, तेव्हा आईचे हृदय जड झाले. त्या क्षणी तिला असे वाटले जणू जग थांबले आहे. तिच्या मुलाचे जीवन आता डॉक्टरांच्या हातात होते. मुलगी स्नेहाने आईचा हात घट्ट धरला. आई, घाबरू नकोस, दादा नक्की बरा होईल. पण तिच्या आवाजातही भीती जाणवत होती. हॉस्पिटलच्या पांढऱ्या कॉरिडॉरमध्ये शांतता पसरली होती. नातेवाईक एकमेकांकडे पाहत होते. तेवढ्यात एक नर्स ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आली. ऑपरेशन अजून चालू आहे, पण आम्हाला आणखी एका सिनियर डॉक्टरांची गरज पडू शकते. आईने घाईघाईत म्हटले, कृपया लवकर एखाद्या डॉक्टरांना बोलवा. माझ्या मुलाला वाचवा. नर्सने होकार दिला आणि फोनवर कोणाशी तरी बोलू लागली. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरच्या दरवाजाजवळ एक लेडी डॉक्टर दिसली. पांढरा कोट घातलेली ती आत जाण्यासाठी तयार होती. स्नेहाची नजर त्या डॉक्टरवर पडताच ती आश्चर्याने थक्क झाली. आई, ही तर डॉक्टर अनन्या आहे. स्नेहाच्या आवाजात विस्मय होता. आईने प्रश्नार्थक नजरेने स्नेहाकडे पाहिले, पण ती काही विचारण्याआधीच अनन्या ऑपरेशन थिएटरमध्ये आत गेली होती. स्नेहाचे मन बेचैन झाले. अनन्याचे नाव ऐकताच तिच्या मनात 4 वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या, जेव्हा सर्व काही बदलले होते. आईने हळूच विचारले, अनन्या कोण? स्नेहाचे ओठ थरथरले, पण तिने स्वतःला सावरले. आई, ही तीच मुलगी आहे जी दादाच्या आयुष्यातून अचानक गायब झाली होती. आईचा चेहरा कठोर झाला. तीच अनन्या? स्नेहाने होकार दिला. इकडे ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर अनन्याने ग्लोव्ज घालून रुग्णाची नाडी तपासण्यास सुरुवात केली. तिची नजर रुग्णाच्या चेहऱ्यावर पडताच तिचा हात एका क्षणासाठी थरथरला. तिने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, नर्स, उपकरणे तयार करा. ऑपरेशन सुरू करायला हवे, पण या मानसिक गोंधळात ती हे ऑपरेशन करू शकेल का, असा विचार तिच्या मनात आला. तरीही तिने ऑपरेशनला सुरुवात केली. बाहेर बसलेल्या आई आणि स्नेहाची अस्वस्थता वाढत होती. प्रत्येक सेकंद खूप जड वाटत होता. तेवढ्यात एक नर्स दुसऱ्या नर्सच्या कानात कुजबुजली, माहीत आहे का, या डॉक्टर अनन्याचे आणि या रुग्णाचे खूप जुने नाते आहे. दुसरी नर्स चौकशी करत, म्हणजे? काही वर्षांपूर्वी या डॉक्टर अनन्याचे लग्न याच कुटुंबात ठरले होते. ती तिचे वाक्य पूर्ण करण्याआधीच एक मोठा आवाज आला. तुम्ही लोक तुमच्या कामाकडे लक्ष द्याल की नुसत्या गप्पा मारत राहाल? नर्सनी दचकून पाहिले. समोर वरिष्ठ डॉक्टर उभे होते. स्नेहाने हे बोलणे ऐकले, पण तिच्या मनात आणखीनच गोंधळ निर्माण झाला होता. ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर अनन्या आपल्या कामात पूर्णपणे व्यस्त होती, पण तिच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते. हे तेच रुग्णालय होते जिथे तिने डॉक्टर बनण्याची सुरुवात केली होती, पण आज ती इथे आयुष्यातील सर्वात कठीण निर्णयाला सामोरे जात होती. काही वर्षांपूर्वी अनन्याच्या आई-वडिलांनी तिच्या लग्नासाठी एका मुलाची निवड केली होती, पण अनन्याचे मन दुसरीकडे होते. तिचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे होते, आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती लग्नातून पळून गेली होती. तिने आपल्या आई-वडिलांना स्पष्ट सांगितले होते, मला डॉक्टर व्हायचे आहे, लग्न नाही करायचे. तिच्या पालकांनी याला अपमान मानले आणि तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण अनन्याने आधीच मन बनवले होते. तिने घर सोडले आणि गुपचूप मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. हा निर्णय तिच्यासाठी सोपा नव्हता, पण तिने आपल्या जीवनातील स्वप्नांसाठी सर्व काही सोडले होते. ही तीच अनन्या होती जिचे लग्न स्नेहाच्या भावाशी तिच्या पालकांनी ठरवले होते, पण आज ती ऑपरेशन थिएटरमध्ये त्याच कुटुंबाच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी उभी होती. डॉक्टर अनन्या आपल्या जुन्या नात्यात आणि तिच्या स्वप्नांमध्ये समन्वय साधू शकेल की नाही, याची स्नेहाच्या आईला शंका होती. ऑपरेशन चालू होते आणि डॉक्टर अनन्या पूर्णपणे आपल्या व्यावसायिक कर्तव्यात मग्न होती, पण तिच्या डोळ्यासमोर स्नेहाच्या भावाचा चेहरा येताच तिचा हात किंचित थरथरला. ती या ऑपरेशनमध्ये स्वतःला पूर्णपणे समर्पित करू शकेल का, असा मनात विचार आला. तिकडे बाहेर स्नेहा आणि आई वाट पाहत होते. त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते. स्नेहाला आठवण झाली, अनन्याने अचानक सगळ्यांना कसे सोडले होते, पण ती आजही तशीच असेल का? आईने स्नेहाला विचारले, तू म्हणालीस ती तीच अनन्या आहे? स्नेहाने हळूच उत्तर दिले, हो आई, तीच, जी दादाच्या साखरपुड्याआधी अचानक गायब झाली आणि कधीच परतली नाही. आईच्या डोळ्यात अविश्वास होता.
म्हणजे ती डॉक्टर बनण्यासाठी गेली होती? स्नेहाने मान खाली झुकवली. हो आई, तिने तिचे स्वप्न निवडले आणि लग्नाच्या जीवनातून बाहेर पडून आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली. आई काही वेळ शांत राहिली. कदाचित ती हे समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. ऑपरेशननंतर डॉक्टर अनन्या हॉस्पिटलच्या एका खोलीत बसली होती. तिच्या डोळ्यात थकवा होता, पण मनात एक शांती होती, कारण तिने एका व्यक्तीचा जीव वाचवला होता. पण तिला माहीत होते की याची खरी किंमत काय असेल. तिने कुटुंबाला सोडून योग्य पाऊल उचलले होते का, असेही वाटले. स्नेहा, आई आणि इतर नातेवाईक डॉक्टर अनन्याला भेटण्यासाठी खोलीत आले. डॉक्टर अनन्याने आपली नजर खाली झुकवली, जणू तिला काहीतरी बोलायचे होते, पण शब्द बाहेर पडत नव्हते. स्नेहाने डॉक्टर अनन्याला हळूच विचारले, तू ठीक आहेस? डॉक्टर अनन्याने मान हलवली. हो, सगळे ठीक आहे. पण त्यांच्यात एक प्रदीर्घ मौन पसरले होते. स्नेहाने पुन्हा विचारले, तू आम्हाला कधी सांगणार आहेस की तू अचानक का सोडून गेली होतीस? डॉक्टर अनन्याने अर्धवट श्वास घेतला आणि म्हणाली, मी माझ्या आयुष्यासाठी एक वेगळा मार्ग निवडला होता आणि मला डॉक्टर बनायचे होते, म्हणून मी ते नाते तोडले. स्नेहाला ते समजले, पण आईच्या डोळ्यात एक प्रश्न होता. हे खरे होते की तू गेल्यामुळे आमच्या घरात सगळे काही तुटले? डॉक्टर अनन्या आणि स्नेहाच्या संभाषणातून अनेक जुनी रहस्ये उघड झाली. डॉक्टर अनन्याला आता जाणवत होते की ती तिच्या वाटेवर एकटी होती, पण तिचे स्वप्न आणि कुटुंबाला सोडण्याचा निर्णय योग्य होता. ऑपरेशननंतर काही दिवस डॉक्टर अनन्या हॉस्पिटलमध्ये राहिली आणि स्नेहाच्या भावाची तब्येत स्थिर झाली. आता तो थोडा बरा झाल्यावर डॉक्टर अनन्या तिच्या कामात व्यस्त झाली, पण तिच्या मनात स्नेहा आणि तिच्या कुटुंबाबद्दल जुन्या जखमा अजूनही ताज्या होत्या. एके दिवशी स्नेहाने डॉक्टर अनन्याला विचारले, तुला वाटते की आपण पुन्हा ती जुनी नाती निर्माण करू शकू? डॉक्टर अनन्याने काही वेळ तिच्याकडे पाहिले. मग हळूच म्हणाले, मी खूप काही गमावले आहे स्नेहा, पण मी जे केले त्यासाठी तू मला माफ करू शकशील का? स्नेहाने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, आम्ही सगळे काही गमावले होते, पण वेळेनुसार आपण सर्व काही परत मिळवू शकतो. तू जो निर्णय घेतला तो तुझा होता. आम्ही ते समजून घेतले आहे. डॉक्टर अनन्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिने ते थांबवले. तुम्ही लोक मला पुन्हा स्वीकाराल का? स्नेहाने तिला मिठी मारली. आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत अनन्या. तू आमच्यापासून कधीच दूर गेली नव्हतीस. काही आठवड्यांनंतर डॉक्टर अनन्याने स्नेहाच्या भावाला भेटण्याचा निर्णय घेतला, जो आता पूर्णपणे बरा झाला होता. ती त्याला भेटायला गेली आणि दोघांनी खूप वेळ गप्पा मारल्या. स्नेहाच्या भावाने हसून म्हटले, तुझे स्वप्न खूप मोठे होते अनन्या, आणि तू ते साध्य केलेस. मला तुझा अभिमान आहे. डॉक्टर अनन्याला जाणवले की तिला जे हवे होते ते तिला पूर्णपणे समजले आहे. तिला केवळ आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली नाही, तर आपले नातेसंबंध पुन्हा जोडण्याचीही संधी मिळाली. काही महिन्यांनंतर डॉक्टर अनन्याने स्नेहा आणि तिच्या कुटुंबासोबत पुन्हा नाते जोडले होते. तिच्या कुटुंबाने तिला माफ केले होते आणि ती आता डॉक्टर म्हणून स्वतःला पूर्णपणे सिद्ध करू शकली होती. तिला तिच्या निर्णयाबद्दल पश्चात्ताप नव्हता. आता तिला समजत होते की जीवनात नाती आणि प्रेम हे स्वावलंबन आणि स्वप्नांइतकेच महत्त्वाचे आहेत. एका दिवशी स्नेहाने डॉक्टर अनन्याला विचारले, तू कधी विचार करतेस का की जर तू लग्नातून पळाली नसतीस तर आज आपल्यात हे सगळे नसते? डॉक्टर अनन्याने हसून उत्तर दिले, मी लग्नातून पळाली नाही, तर माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पळाली होते, आणि आज मी जे काही गमावले होते ते सगळे मला आता मिळाले आहे. स्नेहा हसून म्हणाली, तू खरंच डॉक्टर वधू बनली आहेस. डॉक्टर अनन्याने हसून म्हटले, हो, पण आता मला हेही समजले आहे की डॉक्टर बनणे केवळ एक व्यवसाय नाही, तर जीवनाला पूर्णपणे समजून घेण्याचा एक प्रवास आहे. आता ती तिच्या आयुष्यातील हा नवीन अध्याय, नवीन नाती, नवीन उद्देश आणि नवीन स्वप्नांसह जगत होती. तिचे जीवन आनंदी झाले होते. व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.